नमस्कार मंडळी, सकाळचे 10 वाजले आता आणि ह्या पिंजऱ्यात कोण आहे या पिंजऱ्यात ते दाखवतो तुम्हाला. उघड रे, हळूहळू टाकशीम बाई पिंजरा मोडून. बस 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 बस, हे दोरेदारे पाझरे. बस. बघा या पिंजऱ्यात कोण आहे, बघा या पिंजऱ्यात कोण आहे. तिला छोटी व्हायली मच्छरदाणी आता आहे ना. एका हाताने घालते ती पूर्ण मच्छरदाणी. ना कमी एवढी फाडून टाकेन ती. पहा किती नादर खेळू राहिली. आणि आज सोन्याचा रिझल्ट आहे, तर आता जाणार आहे आम्ही थोड्या वेळानं. जर सोन्याला आजच्या आज 90% पडले हां, तर सोनूला आजच्या सायकल आणणे. नाही खेळ मग. हा, चाललो मी. लावून घेऊ आपण. हा, लावून घ्या हिला कोंडून टाका मधी. पिंजऱ्यामध्ये इकडं सोनूच्या मम्मीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे ना. आत्ताच झाला बघा स्वयंपाक. आज सोनूच्या पप्पाला उपवास होता, तर त्यांच्यासाठी अशी भगर केली. शनिवारच्या उपवासाला चालती का पण? सोनूचा पप्पा खातो कोणी कोणी भगर. इकडं बघा, आम्हाला मेथीची भाजी केली आणि चपात्या. तर स्वयंपाक आमचा झाला आणि इकडे आम्ही तुम्हाला दाखवते. आज हे सगळं काढलं होतं मी. हे सगळं काढून पुसून स्वच्छ लावून दिलं बघा. अच्छा, घर आवरणं चालू आहे. घर आवरणं चालू आहे. तर वरच आवरलं बघा ताई मी. देवाचं सगळं रांगोळी वगैरे व्यवस्थित लावून ठेवल्या. आमचं देवाचं देवघर स्वच्छ धुवून उन्हात ठेवलेलं आहे. तर आवरते आता देवाचं सगळं. हे आपल्या घराच्या पाठीमागचं वावर आहे. याच्यामध्ये मक्का पेरली, पहा पाणी वगैरे दिलं त्याला. इकडं माय कपडे धुवू राहिली. आवरले का मग सगळे काम? काय करायचंय तुला आज? आराम करते का आजचे दिवस? आता त्या आप्पाचं द्यायचं कितीक राहिले? 2 दिवसात राहिला. झालं मग. 11:15 वाजले आता. समू, दादाचा निकाल पाहून येतो आम्ही. हा, तर चाललो आम्ही आता सोन्याच्या शाळेत चाललो आम्ही. चालायचं का तुला? चालायचं का? तर चला या मग जाऊन. हा, तर सोन्याचा निकाल पाहून आलो पहा आम्ही. पाहू दे रे. 88.30% पडले त्याला. तर आपलं 90चं टार्गेट होतं. थोडंसं हुकलं फक्त, आहे ना. 2% होऊन हा, 12 मार्क्स कमी पडले. ते बी गणितातच गडबड झाली. सगळ्या विषयापैकी गणितातच कमी पडले. गणितात किती त्याला? 88% पडले दादाला. इकडं माझ्या सोन्याला 88% पडले, पण आम्ही दोघंही त्याचा अभ्यास घेत नाही. आम्हाला इतका बी वेळ नाही त्याचा अभ्यास घ्यायला. त्याच्या मनाने त्याच्या अभ्यास करतो तो. पेपरला कोणीच मॅथचा पेपर घरी बी नव्हती मम्मी. हा, मॅथचा पेपर चालू असताना आम्ही घरी बी नव्हतो त्याच्या पेपरला. तर त्याच्या मनचे मार्क आहे. चांगलं शाळेत टाकलं, चांगलं ट्युशन लावलं त्याला. तसं नाही, तरी बी मायबाप 1 घंटा का ना अभ्यास घेतील लेकराचा. आता त्याचा अभ्यास काय येणार आहे आपल्याला? शाळेमध्ये काय करते, नवीन वेगळी रूम बनवली ते पप्पाने त्याला. हा, एक पालक शिक्षकाला सांगत होते की यायला आमच्या घरी अभ्यासासाठी वेगळी रूम नाही म्हणून मार्क कमी. बापरे, त्या पालकाच्या पोराला जसं आपल्याला बी कुठे डिस्टर्ब होत राहतं ना. आपण व्हिडिओ काढतो मधीच, त्याच्याकडे जातो, सोन्यात चालला अभ्यास, मधीच बाळ रडतं. हा, बाळ बी रडतं. मध्येच व्हिडिओ काढायला तो अभ्यास सोडून बी येतो. काढू लागतो आम्हाला व्हिडिओ, कारण की धरायला कोण नसलं तर आमचा नावीला जे आम्हाला त्याला घ्यावं लागतं. ते सगळ्या गोष्टी हे करून माझ्या सोन्यानं 88% घेतली सोनू शप्पा. तरी मला वाटतं की हे सगळे नखरे. आता गरीबाच्या घरी एकच खोली राहती. एखादं माणूस शहरात, आपली गरीबाची शेण आपली बी एकच हाव ना. तर हे सगळे नखरे, वेगळी खोली, AC त्याच्यात, फॅन लावेल. सत शिकली पोरगी, सत शिकली. ज्याला अभ्यास करायचा
ते रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून करतं, प्रतिकूल परिस्थितीत करतं, बरोबर आहे का नाही? तर मागच्या मार्कापेक्षा आमच्या सोनूनं यावेळेस चांगले मार्क घेतले आणि त्याच्या मनान घेतले. तर मला परडे पिवाळ हा, काय आहे? प्राऊड ऑफ यू. प्राऊड ऑफ यू. हा, ओके. 88 पडले मा. चांगले पडे 2 कमी 90. अनादर पडे त्या 90 धरले, पण मग 2चं जाऊ द्या आता. जाऊ दे आता, 2 मोजण्यात कमी जास्त झाले म्हणून समजा. पण चांगले पडले. हा, चांगले पडे पुढच्या ह्याच्यात तो 90 पाडीन अशी आशा आहे मला. कारण की 12 मार्क त्याच्यासाठी काहीच नाही आलं. लय अभ्यास केला त्यानं, लय अभ्यास केला. कसा अभ्यास करतात आता तुम्हीच सांगा. आपण आपण घेतो पंढरपूरला का? गेला ना घेऊ अभ्यासासाठी. हा, आमच्या संघ आला नाही. हा चला आता जेवून घेऊ बरं, मला लय भूक लागली. 11 वाजता अभ्यास करत होता सोनू. कशा गप्पा ऐकती ही. या किती पाडता काय माहिती आता. एकच पाडत्या या का यायचे हाव भाऊन काही वाटा नाही, शाळा करणार आहे नीट म्हणून. खेळतच राहते भांडे कुंडे. भांडे जमा करणं, भांडे खेळणं. शाळेत जाशील का? नाही. बोलायचं पण ते काय आता बोलती बाई तू. किती महिन्यात बोलून माय अजून? आता कोणी 9 महिन्यात बोलतो, कोणी 12 महिन्यात बोलतो. आत्ता शिकतं 4 महिने झाली ती, अजून 6 महिने टेन्शनच नाही बोलायचं. 6 महिने टेन्शन नाही. तवर तर चला आम्ही जेवून घेतो आता. हा. भूक लागली तुमची वाट पाहू राहील कावाची. बाहेर बसू आता चटई टाकून. सगळ्यात बसता येतं समूला हा. डोक्यात टाकू. बसू मोकळं चाकळ बाहेर. चला. हा चला. मम्मी हो बेटा. याला मग सगळ्या सब्जेक्टमध्ये दरम्यान 4-4, 5-5 मार्क कमी आहे. हा, आणि मॅथमध्ये 6-7 मार्क जास्त आहे. कोण आहे? मित्र आहे माझा, 3rd रँक केले तो. तर तिसरा आला पा 89 वर. माझं दाखव 89 वर. हा, तर सोन्याला आपल्या 88 पडले, तर चौथा आला तो, आहे ना? हा, हे बघा मला इंग्लिशमध्ये किती 72 आहे. सोनू तू गणितात पराडप कर बाळा. गणितात हा, चांगला अभ्यास गणितात कर. प्रगती करतो, गणित गणितात कच्चा आहे तो. प्रगती केली म्हणजे त्याला तूच त्याचे मार्क सांगू का? हा. 68, 64, 66, सोनू 67. सगळ्या विषयामध्ये चांगले. गणितात घोळ झाला ना तो. हा, प्रत्येक वेळेस त्यातच होतं माझं. हा, ठीक आहे, चला. ना आता पण आता सायकल देणं पडेल ना त्याला घेऊन. नाही आता देणं पडेल. सोनूच्या पाली कोणती सायकल घ्या नाही तुला? हार्कुलसची मोठी टायराची. किती हजाराची ती? काय माहिती. 8-10 हजाराची आहे का? दुकानात गेल्यावर कळत ना. आज सायकलच पहिली नाही अजून मी. पाहायलाच नाही विचारायला तशी. हा, आणि हे मायला मंगळसूत्र किती ग्रामचं करणं पडतं? एक. बसतं का? हा बस. हा, तर मग 10-20 हजार रुपये खर्च आहे आता, कारण मी सगळ्याला सांगितले की मायला दिवाळीला मंगळसूत्र करीन. तर करून घेऊ. हा, ठीक आहे. हा. तर या दोन्ही गोष्टी आता दिवाळीच्या 1-2 दिवस आधी. आधी. कारण ठीक आहे. दिवाळीच्या दिवशी बी नको. हा, दिवाळीच्या आधी करून घेऊ. ठीक आहे. तर चला जेवण करू ना. हो, धन्यवाद. कसं करता. हा, तर आज देवपूजा झाली आहे ना, आणि सगळं घर साफसूफ करणं लावलं आहे ना. हे दिवाळीचं आहे. दिवाळी बी आहे ना, तर वरचं काढू राहिलो. आतलं काही काढत नाही, पण याच्यावर जरा जास्तच धूळ आहे, त्याच्यामुळे मग झटकून घेणार आहे. हा, पुसून पासून मग दिवाळीचं करतेस ना. बरोबर आहे. तर चला आता जेवून घेऊ. तर समूला एवढली पा थोडी झोप. आता आम्ही जेवण करून घेतो आणि तिला बी झोका देणं चालतो, आहे ना ग? हा, इथल्या इथं. आणि आज सोन्याला 88% पडले म्हणून पार्टी आहे. कशाची पार्टी ते दाखवतो तुम्हाला आता. तर ज्याला त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ आणले खायला. बर. मला उपवास आहे, तर भगरीचा भात आहे. भगर चालत नाही म्हणते, तर कमेंटमध्ये सांगा शनिवारच्या उपवासाला चालते की नाही. तर खोबऱ्याचा लाडू आहे, हे नॉयलॉन चिवडा आहे, दही आहे, इकडं मिरची आहे तोंडी लावाला. मायनं जेवण करेल आहे ना मग. हा मी जेवण करेल, मला भजी आहे. हा, तर माय भजे खाईन. आणि तुम्हाला काय आणलं? हे मूग वडे. तर यायला एक मूग वडा आणला. अशी पार्टी द्यायची. आणि आज मेथीची भाजी करेल, चपात्या आहे. चपाती आहे. तर असं आहे एकंदरीत. तर चला मग या जेवायला. या जेवायला. हा, चला, धन्यवाद, बाय बाय.